खूप चौकशी केली तरी आग लावताना कुणी कोणाला पाहिलं नाही. संगारे तपशील देत म्हणाले, हे सारं कुणीतरी ठरवून घडून आणतंय असं वाटत आहे. शाळीग्रामच्या शब्दात चिंता होती. कारखाना पुन्हा उभा राहीन, पण खत पुरवठ्याचा एकाधिकार जाता कामा नये. त्यासाठी सर्वात आधी राजारामला आपण सर्वांनी जाऊन भेटूया. मी सर्वांना उद्देशून म्हणालो. शेठजी, ते तितकं सोपं राहिलं नाही आता. राजारामला भेटायला आधी त्याची वेळ घ्यावी लागते. त्यासाठी त्याने एक मदतनीस ठेवलाय, सदा पानसरे. हल्ली तोच म्हणे झेडपीच्या अध्यक्षाची सारी कामे बघतो. महादेवने बातमी दिली. ठीक आहे, मग त्याच्याकडून राजारामची वेळ घ्या. काहीही करून त्यांना एकदा भेटायलाच पाहिजे. 2-3 आठवड्यानंतर अतिप्रयासाने फक्त सदा पानसरे भेटण्यास तयार झाला. प्रत्येक वेळी अध्यक्ष साहेब खूप कामात आहेत, आज नको, नंतर, अशीच कारणे त्याने दिली. या वेळेत कारखान्याची नव्याने उभारणी जोरात सुरू होती. इतर 8-10 जिल्ह्यात मी बाहेरून खताचा माल उचलून विकला, पण त्यात मला तोटाच जास्त होत होता. फक्त आणखी काही दिवसाचा प्रश्न होता. एक कारखाना सुरू झाला तर सारं सुरळीत होणार होतं. पांडे जीव ओतून काम करत होते. नव्या बांधकामात आणि इतर जिल्ह्यातील पुरवठा सांभाळताना त्यांचीही दमछाक होत होती. सातारा शहरातील मध्यवस्तीत राजारामने त्याचे कार्यालय थाटले होते. इथेही तो कमीच दिसत असे. सारा कारभार त्याचे मदतनीस पानसरे पाहत होते. त्याच कार्यालयात मी आणि महादेव पानसरेंना भेटण्यास गेलो. आम्ही आल्याची वर्दी देताच त्यांच्या गळ्याने फक्त जयंता जगतापांनाच आत पाठवा असा निरोप दिला. अख्ख्या जिल्ह्यात पानसरे मला एकेरी नावाने हाक मारणारा एकमेव व्यक्ती होता. महादेवला बाहेर ठेवून मी आत शिरलो. आतले वातावरण भरल्यासारखे होते. मनावर भीतीचं दडपण वाटू लागलं. प्रकाश फारच कमी होता. समोरच्या बैठकीत एक टेबल, त्यामागे आराम खुर्चीत रेलून बसलेला एक इसम आणि समोर कामासाठी येणाऱ्यांना बसण्यासाठी ठेवलेल्या लाकडी खुर्च्या मांडल्या होत्या. बसा जगताप. त्याच्या बोलण्यात उन्मत्तपणा होता. माझं महत्वाचं काम असल्याने मी खोटे हास्य दाखवीत म्हणालो, काम लवकर सांगितलं तर दोघांचाही वेळ वाचेल. पानसरे बोलत होता. मला एकदा राजारामला भेटायचे होते. मी आर्जवी स्वर करून म्हटले. राजाराम साहेब म्हणा, ते झेडपी अध्यक्ष आहेत आणि जे काय आहे ते मला सांगा, मी कळवीन त्यांना. त्याच्या बोलण्यातून राजाराम फक्त कठपुतळी आहे, मुख्य खेळाच्या दोऱ्या याच्याच हातात आहे असं जाणवत होतं. बरं पानसरे साहेब, राजाराम साहेब काय आणि तुम्ही काय, आमच्यासाठी दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत. मी गुळाचा बोट लावून काही फरक पडतोय का ते पाहण्याचा प्रयत्न केला. कारखाना मागे आगीत जळाला. बरंच नुकसान झालं माझं. नवीन कारखान्याचे काम जोरात सुरू आहे. तेवढं जिल्ह्यातील खतपुरवठ्याचा एकाधिकार कायम राहू दे इतकी विनंती होती. जितक्या नम्रपणे बोलता येईल तितका प्रयत्न केला. मला वाटत नाही तो राहील, आणि आपल्याच जिल्ह्यात नाही तर कदाचित इतर जिल्ह्यातही राहणार नाही. कारखाना विकायचा असेल तर सांगा त्याला मदत करू.